महाराजांनी गदिनी भोगली आहे। कबीरदास महाराजांनी विचार मांडला की जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतावे, मुठभर चावल हाथ में लेकर कौवा काव काव बुलावे। कसा मग राहिल पण तरी रावल्यावर मग तिला गाव गाव गेल्यावर कसा मग राहिल पण तरी रावल्यावर राहिल पण तरी मी काही महाराज नाही, तुम्ही बऱ्याच वेळा मला महाराज महाराज म्हणलं। मी काही महाराज दिसतो का रे? हा हो तुम्ही पूर्ण कोरडवाहू आहे ना, काही आलं कसं सांगते। महाराज म्हणलं म्हणजे क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही। महाराज मी कायचा महाराज दिसतो? महाराज म्हणलं म्हणजे 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही, नाही तर मग स्पेशल महाराज राहते। दर्शन आणि प्रवचन सोहळा, महाराजच्या पाया पडा, सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा। बाई तुम्ही पडा, पुत्रवती मरो तुया पती, 2 दिवसात लागो महाराजच्या हाती, दिवसा अगरबत्तीने रात्री जबरदस्ती। काय महाराज पाहता महाराज पाहतो म्हणलं आपण, अरे असे महाराज पाहतो तुळजी महाराज, संत तुकाराम महाराज, नाही ते एका गावात महाराज आला, त्यांच्या गावातल्या बायाला त्या महाराजची दुधानं आंघोळ करून दिली आणि त्या दुधानं आंघोळ केल्यावर ते दूध पूर्ण गावात तीर्थ म्हणून वाटून दिलं। आता त्या महाराजनं तीर्थामध्ये स्वतःच तीर्थ जर गेलं असन तर कायचा महाराज पाहता? महाराज म्हणजे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा। अरे गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं, चालू कीर्तनात गाडगे बाबाला निरोप आला। गाडगे बाबा तुमचा गोविंदा नावाचा मुलगा, एकुलता एक मुलगा गोविंदा नावाचा आज या जगामध्ये राहिला नाही, तो मेला हो गेला। गाडगे बाबाला सांगितलं की तुम्ही कीर्तन बंद करा, चला त्याच्या अंतविधीने चला। गाडगे बाबांनी सांगितलं की हे जे माझ्या समोर बसून आहे ना, हे माझे लेकरं आहे, असे मरतील कोट्यानं कोटी म्हणे, काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी। अरे गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला, गाडगे बाबा त्याच्या मयत मध्ये नाही गेले, असे एक संत